सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तपपूर्ती 16 व नामस्मरण सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं होत असलेल्या या कार्यक्रमाचा आज आपला 5वा दिवस आहे, पहिलं सत्र आहे। पहिल्या दिवसापासूनच आपण स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेले तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानातील पूर्वी या पूर्वीविषयी आपण मोकळं चिंतन केलं आणि चिंतन करत असताना ह्या पूर्वी प्रकरणामध्ये सगळंही शास्त्र कसं सामावलेलं आहे तेही बघितलं। ज्याला पूर्वी प्रकरण कळालं, पूर्वी समजली, त्याला देव कळाला, धर्म कळाला आणि परमेश्वराला प्राप्त झाला। असं या पूर्वी प्रकरणाचं वैशिष्ट्य वेगळंपण आपण चिंतन केलं। त्यानंतर स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला परमेश्वराची स्वतःची ओळख देत असताना 4 अवताराची आपल्याला ओळख दिलेली आहे आणि ते 4 अवतार पूजनीय माईम भटांना निमित्त करून त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते 4 अवतार सांगितले, त्यांचे नामं सांगितले। पूजनीय माईम भट 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र, उपनिषद सर्व ज्ञात होतं, त्यांना सर्व ज्ञान होतं आणि म्हणून त्यांचे प्रश्नही त्याच पद्धतीचे होते। आपल्याला ते समजून घ्यावं लागेल। परमेश्वराला ओळख देत असताना स्वतः परमेश्वर समोर बसलेले असताना त्यांनी दुसऱ्या अवताराची ओळख दिली आणि मग आपल्यापर्यंत आणलं। याचं कारण काय असावं, याचं चिंतन काय असावं आणि तेही माईम भटांसमोर असताना याचं कारण असं होतं की स्वामी श्री चक्रधरांची प्रवृत्ती हे 4 अवतार ओळख करून देण्याची होती आणि 4 अवतार ओळख करून देण्याची असताना या जीवाला ज्ञान करून द्यायचं होतं, बोध करून द्यायचा होता। कारण स्वामी श्री कृष्ण महाराजांचं जगमान्य अवतार यदा कदाचित स्वामी श्री चक्रधरांनी श्रीकृष्ण महाराजांचं नाव न घेता स्वतःचीच फक्त ओळख दिली असती तर श्रीकृष्ण महाराजांविषयी आपल्या मनातही संभ्रमावस्था, शंका, गैरसमज किंवा दत्तप्रभूंच्या संदर्भात सुद्धा तशीच मानसिकता आपली होऊ शकली असती। जगमान्य अवतार असल्यामुळं पूजनीय माईम भटांना निमित्त करून त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने श्रीकृष्ण महाराजांची ओळख आपल्याला त्यांनी करून दिली। परंतु ही ओळख करून देत असताना जगमान्य अवतार आहे आणि जगमान्य अवतार असताना पूजनीय माईम भट सांगतात की ते दास्यबोचक आपण सांगताय आणि दास्य हे सन्निधानात करावं लागतं। ते सन्निधान आम्हाला श्रीकृष्ण महाराजांचं नाही, आम्ही दास्य कसं करणार? तो अवतार आत्ता विद्यमान नाही, आम्ही दास्य कसे करणार? आणि अप्रत्यक्षरित्या श्री चक्रधर स्वामींनी हे मान्य केलं। जर यदा कदाचित त्यांनी ते मान्य केलं नसतं तर ते म्हणते सन्निधान काय समजता तुम्ही? आज्ञा प्रतिपालन करीत तर सन्निधान हे सन्निधानच आहे, तुम्ही असन्निधान कसं समजता? असं समजून त्यापर्यंत थांबले असते। परंतु आपण चिंतन करत नाही, आपण सांगितलेलं ऐकलंय आणि करत राहतो। पूजनीय माईम भटांनी जे परिहार दिलेला आहे तो स्वामी श्री चक्रधरांनी मान्य केलेला आहे आणि मान्य केला आहे म्हणून पुढचा अवतार आलेला आहे। पुढच्या अवताराचा परिहार स्वामी श्री चक्रधरांनी मान्य केला आहे म्हणून पुढचा अवतार आला आहे। अशा 4ही अवताराचा परिहार स्वामी श्री चक्रधरांनी मान्य केला आणि म्हणून त्यांनी त्यांच्यापर्यंत आपल्याला आणलेलं आहे, पूजनीय माईम भटांना आणलेलं आहे। त्यांच्यापर्यंत आणण्याचं कारण काय असावं? स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करत असताना आपल्याला परमेश्वर काय देणार आहे की जे श्रीकृष्ण महाराज देऊ शकत नाही, दत्तप्रभू देऊ शकत नाही, श्री चक्रपाणी प्रभू महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज देऊ शकत नाही, असं काही आहे का? तेही परमेश्वरच आहे।
परंतु कलियुगाचे उभयदृश्य अवतार, जीव उद्धारण्याचं व्यसन, यती मुनीचा वेश, असा अलौकिक परमेश्वराचा अवतार, या अवतारापर्यंत आपल्याला परमेश्वराने आणून सोडलेलं आहे. आणि यावरती आचार्यांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलेला आहे. त्या अवताराचं वैशिष्ट्य वेगळं पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा स्वामी श्री चक्रधर द्या हीच वासना, हीच अपेक्षा केलेली आहे. अप्रत्यक्षरित्या आपण स्वामी श्री चक्रधरांचे भक्त आहोत. स्वामी श्री चक्रधरांना अनन्यभावे शरण आलेलो आहोत. त्यांची एकनिष्ठ भक्ती करत आहोत. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे आपल्या अनेकांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून पूजनीय माईम भट्टांनी सुद्धा स्वामी श्री चक्रधरांचीच भक्ती केली. स्वामी श्री चक्रधरांच्या आदेशाने किंवा सेवा देण्याच्या प्रवृत्तीने गोविंदप्रभू बाबांकडे अनेक सद्भक्त देवाने पाठवले. स्वामी श्री चक्रधरांनी स्वतः गोविंदप्रभू बाबांना गुरु मानलं. गुरुस्थानी आहे ती परंपरा आहे. दत्तात्रयपासून चक्रपाणी प्रभूंनी ज्ञान स्वीकारलं. चक्रपाणी प्रभूंपासून गोविंदप्रभूंपासून स्वामी श्री चक्रधरांनी ही समाज व्यवस्था आहे. समाज व्यवस्थेला मान देऊन ही सिस्टम आपल्याला परमेश्वराने दाखवलेली आहे. परमेश्वराला कोणाला गुरु करण्याची गरज आहे का? काही ज्ञान स्वीकारायची गरज आहे का? नाही. ते स्वयंप्रकाशित महावाक्यात परमेश्वराने स्वतःची ओळख दिलेली आहे. बुद्धमय. तिथं ज्ञान कुठून तरी उसनं घ्यावं आणि मग त्यांच्यामध्ये देवत्व यावं अशी काही प्रक्रिया नाही, अशी काही परिस्थिती नाही, अशी काही वास्तविकता नाही. परंतु समाज व्यवस्था आहे. श्रीकृष्ण महाराजांनी समाज व्यवस्था पाळली. संदीपनी ऋषींकडे जाऊन अभ्यास करण्याची काय गरज आहे? गोविंदप्रभू बाबांनी बी पाळली. काय गरज आहे? ही समाज व्यवस्था जेव्हा मोठा करतो तेव्हा लहान करत असतो. ती परंपरा चालत असते. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी नेमकं अचूक तत्त्वज्ञान आपल्याला काय सांगितलेलं आहे हे समजणे, समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तेच पुरी प्रकरणातून समजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं. पंचावतार सांगितल्यानंतर आपण 2 अवतार काल बघितले होते, श्रीकृष्ण महाराजांचा, श्री दत्ताप्रभू महाराजांचा. आणि हे अवतार बघत असताना पूजनीय माईम भट्टांच्या प्रश्नाला उत्तर देत पुढच्या अवतारापर्यंत स्वामी श्री चक्रधर जात आहे. चक्रपाणी प्रभू महाराजांचा अवतार सांगितल्यानंतर कामाख्या निमित्ताने त्यांनी हे अवतार संपुष्टात आणलेला आहे. तो अवतार विद्यमान नाही आहे हे पूजनीय माईम भट्टांना माहिती आहे. मग गोविंदप्रभू बाबांच्या अनुषंगाने स्वामी श्री चक्रधरांना पूजनीय माईम भट्टांनी सांगितलं ती VDPC मूर्त आहे. आम्ही तिथं तेवढं संबळा जीवा अधिकार नाही, आम्ही ती सेवा करू शकत नाही. आणि म्हणून स्वतःपर्यंत त्यांनी पूजनीय माईम भट्टांना घेऊन आलेले आणि बोध दिलेला आहे. आणि म्हणून आपण कोणत्या देवाची भक्ती करतोय, कोणत्या अवताराची भक्ती करतोय ही स्पष्टता आपल्या हृदयामध्ये पक्की असली पाहिजे. मानसिकता खूप आहे. दररोज कुठून ना कुठून फोन येत राहतो. काल संध्याकाळी सुद्धा एक फोन आला, मला बाहेरची बाधा आहे म्हणे बाबा. मला माझ्या गुरूंनी सांगितलं दत्तप्रभूंचं स्मरण करा, चिंतन करा, तुमची बाधा जाईल. परंतु दत्तप्रभूंचं स्मरण करत असताना मग चालता उठता बसता ते स्मरण करता येत नाही. पायात चप्पल असते, इकडं जायचं तिकडं जायचं, तर मग काय करू? ते बसायला वेळ नाही. मग मी चालता बोलता दत्तप्रभूंचं स्मरण केलं तर चालेल का? म्हणजे हे बी तुझ्या गुरुबांनाच विचार. कारण ही मानसिकता आपल्याला झालेली. देवाने तर सांगितलं आहे 5वं ते निरंतर स्मरण कीजे. निरंतर स्मरण, आमचं ते निरंतर स्मरण करा. ती एक आपल्या मनामध्ये पावित्रता, आदरभाव असावा म्हणून आपण बसून स्मरण पहिल्या 4 नामाचं करत असतो शांततेने. तेही अवतार आहे, हेही अवतार आहे, मग यांचं चालतं आणि त्यांचं का चालत नाही?
याला काही प्रमाण आहे का? असं काही नाही आहे. करू शकता, त्यांना म्हटलं करू शकता तुम्ही, असं काही नाही आहे. परंतु मला विचारशील, मी सांगितलं तिथं परत चेक करायला जाशील, मग ते म्हटले असे आणि हे म्हटले तसे. आपली बुद्धी स्वतंत्र नाही आहे, परिपक्व नाही आहे, आपण बोधवंत नाही आहे. बोधवंत निश्चयात्मक विचाराचा, निर्णयात्मक विचाराचा असतो. तो विचारतो, शास्त्रप्रचिती घेतो, गुरुप्रचिती घेतो आणि आत्मप्रचिती घेतो. शास्त्रांनी आत्मप्रचिती श्रेष्ठ सांगितलेली आहे. त्या प्रचितीतून आपण सुद्धा या तत्त्वज्ञानाकडे नजर मारून समजून उमजून जाणून घ्यायचं असतं आणि मग त्यावरती चालायचं असतं. नाम परमेश्वरांनी सांगितले, स्वतःची ओळख करून दिली, बोध दिला आणि त्याच नामाचा आपण शब्दाशा ओळख करून घेत आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या नामामध्ये श्रीकृष्ण, श्री हा शब्द का लावला जातो? मायापुराच्या अनुषंगाने, लक्ष्मी अलंकृत या अनुषंगाने. आणि यावरती आपण काल चिंतन पण केलं की लग्न झाल्यावरती पुरुषाच्याही समोर स्त्री लावल्या जातं. का लावल्या जातं? तर ही जी स्त्री आहे लक्ष्मी अलंकृत. पूर्वी सुना आल्या का त्यांना लक्ष्मी नाव ठेवायचं एक प्रघात होता, परंपरा होती. स्त्रियांना आपल्या धर्मामध्ये अत्यंत, म्हणजे हिंदू धर्मामध्ये पूजनीय स्थान दिलेलं आहे आणि आपल्या देवांनी बी अभिमान घेतलेला आहे. जीव आणि जीवल्या काही वेगळे नाही. एका स्त्रीवरून सारंग पंडिताला शिक्षा पण केलेलं आहे, हे आपण बघितलं. त्यामुळे त्या अनुषंगाने ती परंपरा इकडं आली असावी असा आपण कयास केला. आणि कृषीच्या अनुषंगाने या अनादि अविद्ययुक्त जीवाला, मतित्रय अनंत जीव दोष असलेल्या जीवावर प्रक्रिया करून त्याला सुपीक करावं, स्वच्छ करावं आणि प्राप्तीला घेऊन जावं, या अनुषंगाने पंचकृष्ण आपण म्हणतो. हे जे नामं आहे हे सारखेच आहे जवळजवळ, परंतु श्रीकृष्ण महाराजांच्या नामाच्या पुढं युगाचं नाव लावलं जातं, द्वापार. आणि नंतरचे जे 4 आहे इथं का लावल्या जात नाही याचं कारण तर हे सारे 4ही कलियुगीचे अवतार आहे. दत्तात्रय प्रभू चतुर्युगी अवतार असल्यामुळे कलियुगाचे अवतार पकडले जातात आणि 3 अवतार तर कलियुगाचाच आहे, म्हणून ठिकाणाचे तिथं स्थानवाचक नाव समोर आलेले आहे. आता नामस्मरण करताना सुद्धा अनेक मानसिकता लोकांच्यामध्ये आहे. देवाने जसं सांगितलं आहे, अपेक्षा केलेली तसं आपण करावं, कधी करावं यावरती आपण बरंच काल विवेचन केलं. नाम पूर्ण घेतलं पाहिजे. स्मरण करताना आपली स्वस्थता, आपली एकाग्रता असली पाहिजे, कारण नामाला अनन्यसाधारण असं महत्त्व. हे नाम असं कोणाचं नाही आहे. परमेश्वराने अव्यक्तरूपी असतानाच त्या नामाचा स्वीकार केला आणि अभिमान घेऊन तेच नाम भक्ता करवी आपल्यापर्यंत पोचवलं आणि त्याच नामाने सर्व काही होतं. आपला धर्म इतका सोपा, सरळ आणि साधा धर्म या जगाच्या पाठीवर कोणाचाही नाही आहे. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती. नामस्मरण करा, बाकी काहीच करू नका. पण आपण नामस्मरण करण्याच्या ऐवजी बाकी सारं करतो, सर्व करतो. पण नामस्मरण करायला म्हणजे बसावं लागतं. नामस्मरण करणं एवढं सोपं नाही. ती एकाग्रता, ती शांतता, स्वस्थता आपली असली पाहिजे, ती राहत नाही आपली. बाकीचे आपण 500 किलोमीटरवरती दर पौर्णिमेला दर अमावस्येला आपण खेटी घालू, परंतु 500 किलोमीटरवरती जाणं येणं तेवढा वेळ आपण स्मरण केलं तर करू शकतो का? नाही करू शकत. स्मरणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि स्मरण ह्याच धर्म आहे असं देवाने अप्रत्यक्ष आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु त्या स्मरणावरती कोण जाऊ शकतं? ज्याला फक्त देव आवडतो. याच्या व्यतिरिक्त आता त्याला काही अपेक्षाच नाही. मला फक्त देव पाहिजे, तोची व्हावा, तोची भेटावा, तो स्मरण करेल. स्वस्थते, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, कार्यकारण, स्वरूप, लक्षण बघितलं की मग काय करायचं? नामस्मरण करत्या देवाला आठवायचं आहे. नामस्मरण करायचं म्हणजे काय? किती गाठ्या झाल्या मोजायच्या आहे का? मला भेटतात बाबा एका दिवसात आम्ही 60 गाठ्या करतो. आता या 60 गाठ्या तू मोजता मोजता त्या गाठ्याच केल्या नाही तू, कारण मोजण्यामध्ये तुझं आता गेलं नाही एनर्जी, तुझं लक्ष, तुझी सर्व मोजतो कशा काय 60? नाही, मग अगोदर दगडं टाकून घ्यायची, एक झाली की एक टाकायची, एक झाली की एक टाकायचं.
वृत्ती अधीन झालेलो आहे, आपण स्थिती अधीन झालेलो आहे. हे 60 गाठ्या करतोय का 50 गाठ्या करतोय दाखवायचं कोणाला आहे? काही पॉलिटिकल लोक असतात बघा, त्यांना निवडणुका लढवायच्या असतात, पक्षाकडून तिकीटं घ्यायची असतात, मग ते संग्रह करतात. कुठं कार्यक्रम झाला का फोटो काढणार, काही केलं का फोटो काढणार, कोणाला मदत केली का फोटो काढणार. आता तर मोबाईलचं काही आमदाराचे बी कोणाला मदत केली तरी ती रेकॉर्डिंग येते लगेच, बघा आमदार किती चांगला आहे, त्यांनी लगेच मदत केली, हे केलं ते केलं. मग ते पक्षाला दाखवत आहे बा आम्ही एवढे कामं केले. त्याला संग्रह करणं आणि त्याला ते दाखवून त्यातून स्वतःची अभिलाषा जी आहे ती पूर्ण करणं हे त्याचं काम असतं आणि म्हणून तो करतो. आपण करत असताना परमेश्वर सर्वज्ञ आहे. काय करतोय आपण, कशासाठी करतोय, कोणत्या हेतूने, कोणत्या उद्देशाने, कोणत्या ध्येयाने आणि कोणत्या दृष्टीने करतोय ही देवाला सगळे माहीत आहे. आपल्याला संग्रह करण्याची गरज काय, मी हे केलं, मी ते केलं, इतकं करतो तितकं करतो. सांगायचं कोणाला आहे, दाखवायचं कोणाला आहे? काही दाखवायचं नाही, काही सांगायचं नाही, कारण जे केलं ते आपोआप कॅच होतं आहे. हा ॲटोमॅटिक सिस्टम आहे, इथं ॲटोमेशन आहे. तुमचा साधा छोटासा विचारसुद्धा तो ॲटोनी सेव्ह होतो, हेतू ॲटोनी सेव्ह होतो. इतका सूक्ष्म मशिनरी ती खेचते, हे सामर्थ्याचं कार्य आहे. विज्ञान किती मोठं झालं तरी इतकं प्रगल्भ होऊ शकत नाही, होणार नाही असं मला वाटतं. कारण मनातला भाव ओळखणं, मनातला हेतू ओळखणं, मग इथपर्यंत गेल्यानंतर राहिलंच नाही बाकीचं. परंतु परमेश्वराकडे सर्व आहे. जर सर्व आहे, परमेश्वराचा CCTV कॅमेरा एवढा स्ट्रॉंग आहे, तर आपल्याला दाखवायचं कोणाला आहे, सांगायचं कोणाला आहे? तोची व्हावा तोची भेटावा, याची जेव्हा चाड निर्माण होईल तेव्हा त्याला ही बी अभिलाषा आहे, ती सुद्धा अभिलाषा त्याची राहणार नाही. म्हणून आपल्याला नेमकं अचूक कळालं पाहिजे. आपण शब्दाशा समजून घेतो, जाणून घेतो, परंतु ते कशासाठी जाणलंय, कशासाठी समजून घेतलंय हे लक्षात येत नाही. आणि म्हणून साऱ्या अडचणी आहे. धर्म सोपा आहे, सरळ आहे, अवघड का झाला? साधा आहे, कठीण का झाला? याचं कारण आपण आपल्या पद्धतीनं तो मोड केला, मानसिकता आपली. याच्या पाठीमागं अज्ञान. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ते फेसबुकवरती, व्हॉट्सअपवर तुम्ही बघितलं असेल, 10 लोकांची अशी लाईन उभी करायची आणि बाकीचे 9 जणांनी तिकडं तोंड करायचं, एकाने इकडं तोंड करायचं आणि यांनी सांगायचं काहीतरी असं. आणि मग हा सांगतो तू त्याला सांग, तू त्याला सांग, तू त्याला सांग. स्टार्ट झाल्यापासून लास्टपर्यंत त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असतो. 800 वर्षापूर्वी स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान ते तसंच आपल्यापर्यंत पोचलंय, परंतु त्याचे अर्थ, त्याचा समज, त्याची मानसिकता, त्याच्या पाठीमागचा हेतू, उद्देश हे मात्र आता तुमच्या कॅपॅसिटीवर. म्हणून पूजनीय माईम भटांना हे तत्त्वज्ञान सांगता असताना पूजनीय माईम भटांच्या अवस्थेचा स्वामी श्री चक्रधरांनी विचार केलेला आहे, त्यांच्या बुद्धीचा विचार केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट करून पुढं कार्याला पण आलेले आहे. आणि तेच नंतरच्या काळामध्ये परत परमेश्वरांनी प्रसंगानुरूप त्याच्यावरती आणखीन प्रकाश टाकलेला आहे. आपल्याला पुरी प्रकरण पाहत असताना, पुरी प्रकरण समजून घेताना सर्व समजलं असं जर म्हटलं तर मग पुढं अभ्यासाची गरज नाही, परंतु पूर्ण अभ्यास जेव्हा करू तेव्हा अधिक ते पुरी प्रकरण अधिक स्पष्ट होईल, अधिक क्लिअर होईल. आज आपण 3 दिवसापासून पुरी प्रकरण समजून घेतलं, जाणून घेतलं आपल्या बुद्धीच्या अनुषंगाने, कृतीनुसार. परंतु आता जाऊ आणखीन पुढे जाऊ तेव्हा पुरीवरती अधिक स्पष्टता, अधिक क्लिअरिफिकेशन आपल्यापर्यंत अधिक येईल काही. त्याच्यामुळं नामापर्यंत आपण गेलेलो आहे आणि नामाचा अर्थ बघत असताना जैसे द्वारावती श्री चांगदेव राऊळ, द्वारावतीला राहणारे, श्री म्हणजे लक्ष्मी अलंकृत, श्री म्हणजे मायापूर, चांग म्हणजे बरवा, चांगले है की नाही. हे शब्दाशे आपल्या पूर्वजांनी फोड केलेली आहे. देव म्हणजे दाता, राऊळ म्हणजे श्रेष्ठतावाचक, राऊळ म्हणजे राजावाचक सुद्धा होतं, श्रेष्ठतावाचक सुद्धा होतं राऊळ. मी एकदा कोकणपट्टीत गेलो होतो, एका व्यक्तीला म्हटलं तुमचं सरनेम काय, आडनाव काय? म्हणे राऊळ. अरे राऊळ आडनाव आहे,
म्हणलं का बरं, हे काय कारण, काय काही मान व संप्रदायाशी काही संबंध आहे किंवा नाही ते नाही माहिती, पण परंपरा राऊळ नावानेच आलेली आहे. एक शाळेमध्ये असताना बौद्ध समाजात एक मुलगा होता, त्याचं नावच राऊळ होतं. मला माहीत नव्हतं. नंतरच्या काळामध्ये मग मी उपदेशी झालो, ते राऊळ शब्द आला. राऊळ तुपलोंडे म्हणून नाव, अजूनही त्याचं नाव माझं पक्क लक्षात आहे. नंतरच्या काळात मला समजलं का ते उपदेशी कुटुंबाचं होतं आणि त्याच्या आईने त्याला राऊळ नाव ठेवलेलं होतं. काही असे शब्द आहे का ते फक्त आपल्या शास्त्रात आपल्याला भेटतील. सर्वज्ञ आता लोक चोरायला लागले, पण राऊळ आहे ते आपल्याच शास्त्रामध्ये भेटेल. काहीतरी त्याच्या पाठी मग इतिहास असतो. त्या कोकणपट्टीत गेल्यानंतर त्याला म्हटलं शोध तू, असेल काहीतरी. ती परंपरा आलेली आहे, याचा अर्थ त्याला काहीतरी कारण असतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे, राऊळ म्हणजे श्रेष्ठतावाचक, राजावाचक, अशा पद्धतीनं ह्या नामांचे अर्थ आपण समजून घेतोय. कारण हे नामं ज्यावेळेस सांगितले त्याची आख्यायिका, स्वामी श्री चक्रधरांना विचारलेले प्रश्न, पूजनीय माईम भट्टांनी त्यांना दिलेलं उत्तर, त्यातून ते 5 अवतार हे आपण काल बघितलेलं आहे. जैसे रुद्रपुरी श्री गुंडम राऊळ. श्री या शब्दाचे अर्थ मात्र सगळीकडे सारखेच येतात, त्याच्यात काही बदल नाही. श्री म्हणजे लक्ष्मी अलंकृत, श्री म्हणजे श्रेष्ठतावाचक, श्री म्हणजे मायापूर, श्री म्हणजे शोभावाचक. गुंडम म्हणजे व्यापक. या शब्दाचा अर्थ काय? व्यापक. कारण स्वामी श्री चक्रधरांनीच गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत काय म्हणलंय? हे निर्गुण ब्रह्म अतिव्यापक. तर गुंडम या शब्दाचा अर्थ म्हणले व्यापक. राऊळ म्हणजे श्रेष्ठतावाचक, व्यापक, श्रेष्ठ असे जे परमेश्वर. जैसे प्रतिष्ठान श्री चांगदेव राऊळ. आता इथं प्रतिष्ठान म्हणजे गावाचं नाव आहे. पैठण. श्री म्हणजे मायापूर, लक्ष्मी अलंकृत, शोभावाचक, चांग म्हणजे बरवा, देव म्हणजे दाता, राऊळ म्हणजे श्रेष्ठतावाचक. अशा पद्धतीने हे नामांचे अर्थ. आणि हे नाम आपल्यापर्यंत आलं एवढं सोपं नाही आहे. नामाला अत्यंत मोठं महत्त्व आहे. आणि ते विशेष म्हणजे कोणाकडून आपल्याला आलेलं आहे? आपल्याला परमेश्वराकडूनच आलेलं आहे. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून. म्हणून परमेश्वराकडूनच आपल्याला नाम आलेलं आहे. कोणाला तरी निमित्त परमेश्वराने केलं, परंतु आलं मात्र तिकडूनच. कारण देणारा तो. एखादा उपदेश घ्यायला तयार झाला म्हणजे काय बाबांनी सांगितलं किंवा मी सांगितलं का तुम्ही सांगितलं म्हणून झाला का? नाही. त्याची ती तार आहे, त्याची ती लिंक आहे देवाबरोबर. काहीतरी कळत न कळत त्यांनी केलेली क्रिया अहेतुकपणे घडून परमेश्वरापर्यंत ती स्वीकारात पडलेली, म्हणून तो त्या योग्यतेचा झाला आहे. आणि म्हणून देवानी तो संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेने करून आणलं आहे. मग त्याची जशी योग्यता असेल, लेवल असेल, अवस्था असेल, ती व्यक्ती त्याला तशी भेटत राहते आणि त्याची प्रगती पुढं होत राहते. आपला प्रयत्न काय आहे, आपली जोड काय आहे, या प्रयत्नाच्या माध्यमातून आपली समज काय, आपल्या बुद्धीची कुवत काय आहे, त्याच्यावरती आपली प्रगती ठरते. भौतिक जगामध्ये आपण असं कधी म्हणत नाही माझी जोडच नाही आहे, माझा अधिकारच नाही. आपण तर प्रयत्न करत राहतो. 50,000 भेटेल तर मग 70,000ची नोकरी शोधतो. त्याच्या व्यतिरिक्त उरलेल्या वेळातून अजून व्यवसाय करायला पाहतो. आपण म्हणतो का नाही माझे नशिबातच एवढं आहे, माझी अधिकारच नाही, माझी योग्य नाही. प्रयत्न तिथं चालू असतो. इथं मात्र आपल्या साऱ्या तलवारी मॅन केलेल्या राहतात. जोडच नाही, अधिकारच नाही. इथंही प्रयत्न आपला चालला पाहिजे. म्हणून आपला धर्म 99% प्रयत्नवादी आहे, हे लक्षात घ्या. 1% प्रारब्धवाद आहे. आणि तो प्रारब्धवाद होऊन गेलेला आहे, तो तुमच्या हातात नाही. त्याच्यामुळे त्याचा विचार न करणं हा सिद्धांत जर तुम्ही लक्षात घेतला तर आपण सतत प्रयत्नवादी असल्यामुळं प्रयत्न करी दैवाचे साह्य. यश मात्र तुमच्या जवळ कोणत्याही बाबतीत असू असेल कॉन्फिडन्स. म्हणून तरुण मुलांना मी सांगत असतो, धर्म तुमच्यासाठी तारुण्य आहे, कॉन्फिडन्स आहे, पॉझिटिव्ह विचार आहे. या जगामध्ये उपाय नाही अशी कोणती गोष्टच नाही आहे. आणि ह्या जगामध्ये तुझ्याकडे असलेल्या सामुग्रीपैकी उपयोगाला जाणार नाही अशी कोणती गोष्टच नाही आहे, हे स्वामी श्री चक्रधर सांगताय. म्हणजे विचार धर्मातून येत आहे, आचार धर्मातून येत आहे, आपलं करिअर धर्मातूनच होऊ शकतं.
त्याचं फक्त डिग्र्या भेटत आहे, परंतु वैचारिक संस्कृती, वैचारिक संस्कारता, काम करण्याची पद्धत, लागलेपण, हेतू, उद्देश हे मात्र धर्मातून येत असतं. हे अत्यंत सुशिक्षित लोक डिग्र्या घेऊन IAS IPS होतात, भ्रष्टाचारामध्ये का अडकतात? ती फक्त डिग्री आहे, ती संस्कृती नाही, संस्कार नाही, धर्म नाही आहे. ज्याला लाख लाख रुपये पगार, गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी, आणि तो 10 आणि 5-5 हजार रुपये भ्रष्टाचार करून पैसा कमवतो, ही प्रवृत्ती काय आहे? ही असंस्काराची प्रवृत्ती. ज्याच्या घडी 3-3 कोटी रुपयाचं घबाड सापडतं, 50-50 तोळे सोनं सापडतं, आणि तो 15,000 रुपये लाच घेण्याच्या पकडून. आता 4 दिवसापूर्वीच एक बातमी आली, नाशिकला एक घटना अशी घडली होती. 3.5 कोटी रुपये कॅश घरी सापडले, सोनं 100 तोळे होतं, आणि 15,000 रुपयासाठी एका लिपिकाला तो त्रास देत होता, आणि त्याच्यामध्ये तो पकडला गेला. म्हणजे दीड कोटी रुपये, 3.5 कोटी रुपये असताना, 100 तोळे सोनं असताना 15,000 घेण्याची अभिलाषा का निर्माण व्हावी? त्याला कसं काय आपण सुशिक्षित म्हणतो? आपली सुशिक्षितपणाची व्याख्या आपण बदलवलेली आहे. सुशिक्षित धर्मातून माणूस होत असतो. वैचारिक श्रीमंती परमेश्वराला अपेक्षित आहे, मानसिक श्रीमंती परमेश्वराला अपेक्षित आहे, बौद्धिक श्रीमंती परमेश्वराला अपेक्षित आहे. ती प्रगल्भता, त्यातून शुद्ध हेतू, शुद्ध अंतःकरण, विचार शुद्ध, दृष्टी शुद्ध, तुमचा आचार श्रेष्ठ, तो परमेश्वराला अपेक्षित. आणि म्हणून नामाने ती शुद्धता येत असते, परंतु नामापर्यंत लगेच कोणीच जाऊ शकत नाही. आता एखादा नामधारक आहे, त्याला नाम भेटलं आणि कर स्मरण होईल शुद्ध, नाही होणार, नाही होऊ शकत. त्याला चाल निर्माण होऊ शकते, ती आस निर्माण होऊ शकते, कारण हा माझा अनुभव आहे. पहाटेच्या स्मरणाने तुम्हाला ओढ निर्माण होईल, वासना निर्माण होईल, उत्सुकता निर्माण होईल, चिकित्सा निर्माण होईल, काय आहे हे शोधण्याची ताकद निर्माण होईल, आणि मग तुम्ही आपोआप पुढे जाल. परंतु काहीच न करता फक्त स्मरणच करत राहिलोय तर मात्र जी पुढची प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ती होऊ शकत नाही. म्हणून स्मरण कोणाचं स्वीकारलं जातं? त्या दिवशी आपण बघितलं, दास्य कोणाचं स्वीकारलं जातं? जो सन्निधानात आहे. सन्निधान कशाचं आहे? आज्ञा प्रतिपालन करीत तेच सन्निधान. जो परीवर आहे, जो आचारावर आहे, ज्याला देव पाहिजे, ज्याची इच्छा आहे, वासना आहे, तोची बेटा मुक्तीची चाड आहे, त्याचं दास्य स्वीकारात. कोणाचं दास्य नाही स्वीकारात पडत, बाकी तर सारेच करताय. हा भ्रम जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपण देवाला मिळू शकत नाही. आपण भ्रमातून निघालो पाहिजे. नामाने सारच होणार आहे, परंतु कोणत्या अवस्थेत आणि कोणी घेतलेल्या नामाने काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल, समजून घ्यावं लागेल. नाम तर सारेच करतात, स्मरण सर्वच करतात. सकाळी 5 गाठ्या, दुपारी 5 गाठ्या, संध्याकाळी 5 गाठ्या, पण त्याचा भामटेपणा गेला नाही, खोटेपणा गेला नाही, अनैतिक विचारधारा गेली नाही, अभिलाषा निवर्तली नाही. त्या नामाचा स्वीकार करणार आहे का? नाही. ज्या वेळेस तुमच्यामध्ये शुद्धता निर्माण होईल त्यावेळेस त्याचा स्वीकार होईल, आणि त्यातून हिंमत निर्माण होऊन तुम्ही पुढच्या प्रक्रियेमध्ये जाल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नामस्मरणाने सर्व होतंय. सोपा सरळ धर्म सांगितलाय देवानी. नामस्मरण कोणाचं? चर्यावंताचं. चर्यावंत कोण? ज्यांनी ज्ञान घेतलंय, काढलंय, बाहेर काढलंय, आणि ते आता प्रॅक्टिकल, थिअरी केल्यानंतर प्रॅक्टिकल करावं लागते. ते प्रॅक्टिकल करतोय तो. आचाराशी नामस्मरणाचा संबंध येतो, आचाराशी नामस्मरणाच्या स्वीकाराचा संबंध येतो, आणि त्याच आचाराशी दास्याचा संबंध येतो. हे लक्षात घ्या. दास होणं पुरे नाही का? नुसता भाव निर्माण केला आहे, तो भाव निर्माण होणं एवढं सोपं आहे का? नाही. म्हणून ते नामाला अत्यंत महत्त्व आहे. नामाशिवाय धर्म नाही आहे, आणि ते नाम आपल्याला भेटलेलं आहे, ते परमेश्वराकडून आलेलं आहे. परंतु ते नाम घ्यायला सुद्धा तुमच्यामध्ये तुम्हाला एक कॅपॅसिटी निर्माण करावं लागेल. एखाद्याला ते नाम उच्चारताच एक हृदयामध्ये सत्व उतरतं, आणि एक तर नुसत्याच गाठ्या ओढतं, त्याला काहीच वाटत नाही. याचं कारण काहीतरी वेगळं असेल की नाही? ती कृत्रिमता त्याला वाटेल की नाही? ते कृत्रिमपणे ओढतोय फक्त. एक काम करतोय, पाट्या टाकायचे काम करतोय, ड्युटी आहे म्हणून. तुम्हाला एक उदाहरण देत असतो मी, बोधकथा सांगत असतो कधीतरी.
एक कंपनी असते, माझ्यापर्यंत आलं ते, तू पुढं सरकला ते. कंपनी एक बिल्डिंग असते, बिल्डिंग, त्या बिल्डिंगवरती 3 कामगार काम करतात आणि तिघांना काम काय, विटा व्हायचं काम. एक मनुष्य विचारतो, तुम्ही काय करतोय? काही नाही म्हणे, विटा इकडूनच्या उचलायच्या आणि तिकडे टाकायच्या. दिसतंय तर समोर आहे म्हणे. दुसऱ्याला विचारलं, काय करतोय? काही नाही म्हणे, 500 रुपये रोज आहे मला. काम तेच आहे परंतु उत्तर वेगळे आहे. तिसऱ्याला विचारलं, तू काय करतो? नाही, बिल्डिंगच मी बांधतोय म्हणे. ज्याने सांगितलं का मी विटा वाहून इकडं उचलतोय तिकडं ठेवतोय, तो कायमस्वरूपी बिगारीच राहिला. आयुष्य त्याचं काम करण्यातच गेलं. सांग काम्या त्याला म्हणतो आपण. सांगितलं ते करायचं. दुसरा 500 रुपयापासून 700 रुपये कमवायला लागला, 1000 रुपये कमवायला लागला. कारण त्याच्या डोक्यात काय होतं, मला जास्त भेटले तर तिकडं काम करील, परत जास्त भेटले तर तिकडं काम करील. तो शोधत काय राहिला, पैसे कसे भेटतील. तिसरा बिल्डर झाला का, तर त्याच्या मनामध्ये ही बिल्डिंगच मी बनवतोय. मग तो काय विचार करील, कशी बनतीये, काटकोन कसा आहे, हे कसं आहे, आर्किटेक्ट कोण येतो, ते काय उत्तर देतो, RCC म्हणजे काय, CC म्हणजे काय, MM म्हणजे काय, सिमेंट किती पाट्या टाकावं लागतात, किती रेती, कारण त्याला बिल्डिंग बनवायची आहे पुढं, त्याची अभिलाषा तशी आहे. तसं तुम्ही स्मरण का करताय, हा प्रश्न विचारल्यानंतर तुमचं काय उत्तर येतं त्याच्यावरती तुमचं प्रगती ठरते. तुम्ही उपदेश का घेताय, तुमचं काय उत्तर येतं त्याच्यावरती तुमची प्रगती. तुम्ही धार्मिकता का करताय, कशासाठी करताय, त्याचं उत्तर त्याच्यावरती तुमची प्रगती. आपल्याला हे कन्फ्युजन आहे, आपल्याला ध्येय पक्क नाही. आपण करायचं म्हणून करायचं. आपण पाट्या टाकणारे आहोत का फक्त धर्मातून काहीतरी भेटतंय म्हणून आहोत? 99.99% असेच धर्मातून काहीतरी भेटते म्हणून मी सांगत राहतो. धर्माला आपण वापरतोय. डोकं दुखतंय, डॉक्टर जातो, गोळ्या औषध देतो, 20 रुपये देतो, घरी येतो. तसंच आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम आला, स्थानावर जातो, 50 रुपयाचा नारळ वाहतो, ठेवतो आणि 5 लाखाचं काम कसं होईल याचा विचार करतो. तिसरा एक म्हणून विरळा नांदे, देवाने सांगितलं तो म्हणून विरळा नांदे. जो विरळ आहे ना तो परमेश्वराला अपेक्षित आहे. तो विरळा नांदे, त्याला परमेश्वर, त्याचं स्मरण, त्याचं दास्य स्वीकारात पडल. आज आपण सारे पाठीमागं पळतो, नाही दास्यमोचक दास्यमोचक दास्यमोचक, उठले सुटले. मग कोणी पदयात्रेत जाते, कोणी स्थान करायला जाते, कोणी खेटी करायला जाते, कोणी कुठं कार्यक्रम असले का तिडं काम करतो. तो संस्कार आहे, त्या संस्कारातून तो करतोय, ते वाया जाणार नाही कारण तो संस्कार टिकेल. परंतु ज्ञानाशिवाय ते करणं, ज्ञानेविन वैराग्य काय करावे बापिया. उकिरड्यावरचे शिते असतो पण त्याला ज्ञान नाही आहे. हा हत्तीच्याच गजस्कंदी बसलोय परंतु त्याला समज आहे, कुशलता आहे, ज्ञान आहे, याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. इथं बाह्य अंगाची विरक्ती आहे, तिथं अंतरांगाची विरक्ती आहे. बाह्य त्याचं दिसणं वेगळं आहे, याचं दिसणं वेगळं आहे. हा बाह्य अंगातून शिते व्यसणारा दिसतोय परंतु अंतरांगात काय ज्ञान नसल्यामुळं स्ट्रक्चर खराब आहे. तो कायमस्वरूपी त्यात सातत्यपूर्ण टिकणार नाही. तो हत्तीच्या गजस्कंदी बसलेला आहे तो त्याची वासना मात्र विरक्तीची आहे. म्हणून शास्त्र कोणाला पुसावून कोणाला विचार, देवाने हे सुद्धा सांगून टाकलेलं आहे. देवाने अशी कोणती बाकी ठेवलेलीच नाही. फक्त आपली संशोधक वृत्ती, आपली दृष्टी, शोधक प्रवृत्ती असली पाहिजे की देवाने काय सांगितलं, कुठं सांगितलं. म्हणजे नामाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे, पण ते नाम कोणी घ्यावं, ते नाम घेण्यासाठी आपली कॅपॅसिटी कशी असावी, आपली अवस्था कशी असावी, आपला हेतू, आपला विचार कसा असला पाहिजे. नाम तर आपल्याला भेटलंय परंतु ते टिकवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे की नाही. एखाद्या वडिलांनी मुलावरती जबाबदारी टाकली काहीतरी, त्याची कॅपॅसिटी बघावं लागेल ना, किती टाकायचं काय, नाही तर बिघडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्याची त्याच्या लेवलनी त्याची अवस्था त्याला ते भेटत राहतं. तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुम्ही त्या संशोधनात राहाल. तुम्हाला फक्त भौतिक जगाचे सुख पाहिजे असेल तर तुमची संशोधन ती वृत्ती असेल का कोणत्या स्थानावरती गेल्यानंतर विडा व्हायला का ते आपल्याला फळतं. जाज्वल्य स्थान, जागृत स्थान हे काही परंपरेने आलेले शब्द नाही आहे. जाज्वल्य स्थान म्हणजे जाज्वल्य स्थान म्हणजे जाज्वल्य स्थान काय तिथं जाळ निघतो काय दररोज, काय असतं जाज्वल्य स्थान. जागृत स्थान बाकीचे काय झोपलेले स्थान आहे का, हे काय प्रकार आहे.
ह्या आपल्या हेतूने आपण ते निर्माण केलेलं आहे. जाळीच्या देवाला दर पौर्णिमेला दर अमावस्याला दिल्लीवरून लोक येणारे, बुकिंगच असते रेल्वेची दर पौर्णिमेला. ही अपेक्षा आहे, दृष्टपर आहे. स्थान करणं म्हणजे सुद्धा माहीत नाही. स्थान करणं म्हणजे तिथली लीळा आठवणं, चिंतन करणं, मनन करणं, आपल्या हृदयात सत्व उतरवणं, देवाच्या सन्निधानात जाणं. लीळा आठवणं म्हणजे काय? देवाच्या सन्निधानात जाणं. गोविंदरूपी वचनरूपी गोविंदाचं सन्निधान आपल्याला, म्हणजे वचन आपल्या हृदयात, म्हणजे लीळा आपल्या हृदयात, देव सन्निधानात, आपण सन्निधानात. आणि अशा प्रक्रियेतून जेव्हा तुम्ही जाल तेव्हा नामाचं महत्त्व आहे. बाकी सर्वसाधारण नामधारकांना नामाचं काय महत्त्व आहे? तो तर दृष्टपर अभिलाषेपोटी. आणि तुमचे 20 वर्ष 40 वर्ष जरी धर्मात गेले, तुमची बी हेतू आणि तुमची प्रवृत्ती जर तशीच असेल, त्याच्यातून तुमचा फरक काय राहिला? तुम्ही धर्मात किती वर्ष आहे याला अजिबात महत्त्व नाही. धर्म तुम्ही किती समजून घेतला, किती जाणून घेतला, त्यावरती तुमचा हेतू, तुमची दृष्टी आणि तुमचा ध्येय काय आहे यावरती ठरतं. तुम्ही किती त्यामध्ये उतरले, त्या पाण्यात उतरून किती खोली आहे ती बघितली आहे, हे सर्व तुमच्या हेतूवर ठरतं. तुमचा जर हेतू परमेश्वर प्राप्तीचा असेल तरच उतराल तुम्ही, अन्यथा परमेश्वर प्राप्तीचा हेतू नसेल तर तुम्ही उतरणारच नाही, जाणारच नाही. काय करायचं डोकं लावून? रिकामी उद्योग करायचे काय गरज आहे? आपल्याला जे अभिलाष आहे, जे आपल्याला प्राप्त पाहिजे ते होतंय, भेटतंय, काय करायचं? आतमध्ये जाऊन काय करायचं? म्हणून नामाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि ह्या नामाचंच आपण पुढे जे नाम परमेश्वराने सांगितलेले त्याच्यामध्ये फक्त गोसावी यांचे चरण शरण हा शब्द लागतो. बाकी जो अर्थ आहे तो तसाच आहे. गोसावी म्हणजे ब्रह्मांड चालक, मालक, अनंत ब्रह्मांडांचे नायक. गो म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवणारा. असे वेगळे अर्थ आपण परंपरेने ऐकू शकतो, समजू शकतो, जाणून घेतो. अशा परमेश्वराला मी त्यांच्या चरणी शरण आलेलो आहे. त्यांच्या चरणी शरण गेल्यानंतर आपल्याला काही कमी आहे का? आता काही कमी होऊ शकतं का? जो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, तो सर्व शक्तियुक्त आहे. दररोजचं आपण म्हणतोय चरणी शरण आलोय, चरणी शरण आलोय. इकडं तिकडं बॉम्बट्या मारायची गरजच काय मग देवाकडे गेल्यानंतर? एखादा लोकप्रतिनिधी निवडून आणला, मुख्यमंत्र्याची डायरेक्ट तुमचे कॉन्टॅक्ट आहे, मुख्यमंत्र्याकडे तुम्ही गेले, आता तुम्हाला इकडे तिकडे सांगायची काही गरज राहिली का? ते डायरेक्ट आदेश, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व. इथं परमेश्वराकडेच आता तुम्ही चरणी शरण गेलेले. बाकीच्या गोष्टींचा आधार घेण्याची गरजच नाही आहे. नामाने सारं होणार आहे, बाकीच्या गोष्टीचा आधार घेण्याची गरजच नाही आहे. परंतु आपली ती निष्ठा त्यावरती असली पाहिजे. तो भाव, त्या समर्थवादावरची निष्ठा आपली जर पक्की असेल तर आपला हेतू बी क्लिअर असेल आणि आपण निर्भय होऊ. आपण भीतीग्रस्त आहे, अज्ञान आहे म्हणून भीती, आणि भीती आहे म्हणून बाकीचं आपण आधार घेतोय आणि त्यातून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने चिंतन विचार करत राहतोय. म्हणून नामाला अत्यंत साधारण, अनन्यसाधारण असं महत्त्व. जसं पूर्वी, त्या पूर्वीच्या नंतर नामं आलेले. मांडणीचा जर विचार केला आपण, दास्य मोचक, तर या परमेश्वराचं दास्य करा, बाकी काहीच करू नका. हे बा परमेश्वर स्पष्टता करून टाकलेली आहे. कवने करणे मुंचीचे ना, त्यांनी सांगितले कवने करणे मुंचीचे ना. या परमेश्वरा व्यतिरिक्त तुम्ही काही करा, काहीच होणार नाही. ती मांडणी आपण जर बघितली तर त्यातूनच आपल्याला उत्तर सापडत असतात. त्या उत्तरावरती आपण ठाम झालो, ती प्रचिती आली, तरच मग आपल्याला आध्यात्मिक प्रगती साधता येऊ शकते. पण हे जे अर्थ आहे आपण बघितले. बाकी यावरती आपण मोकळं विवेचन बरंच केलेलं आहे. सह्याद्री पर्वताचं नाव आहे. गोसावी म्हणजे स्वामी, मालक. तसंच द्वारावती म्हणजे द्वारकेला वास करणारे. श्री लक्ष्मी अलंकृत, मायापूर, चांग म्हणजे बर्वे, राऊळ, श्रेष्ठवाचक. गोसाव्यांचे म्हणजे स्वामींचे, त्यांच्या चरणी शरण. तसंच रुद्रपुरी, तसंच प्रतिष्ठानी. अशा पद्धतीने नामाचं महत्त्व, नामावरती बोलायला लागलो तर कितीतरी सत्र होऊ शकता. फक्त नाम. आणि आपल्याकडे काय कमी आहे का? नामाचे 10 आहे, कार्यक्रमच कार्यक्रम. जा फेसबुकवरती
जा यूट्यूबवरती, नामाचे दाट आहे, सांगायचं नामाचे दाट आहे, नामे वाजत वाराधरी, पडते आकाश धरी, नामत अनुसरण, नामत प्राप्ती, सर्व काही सारं नामच आहे. आपण नामाचे दाट आहे ऐकतो, नामाचे दाट आहे सांगतो, बाकीचं मग करण्याचं काय गरज आहे. परंतु त्या नामावरती बी निष्ठा, ती निष्ठा येण्यासाठी कॅपॅसिटी ती मिळवण्यासाठी, ती प्राप्त करण्यासाठी, त्याला कार्याला आणण्यासाठी बी ती कॅपॅसिटी आपल्यामध्ये जर नसेल तर मग आपण इकडं तिकडं करत राहतो. नामावरती बऱ्याच कार्यक्रम आपल्याकडे होत असतात. नामस्मरणाचं महत्त्व आहे, नामस्मरणाचं महात्म्य आहे, नामचे दाट आहे, नामच सर्व काय आहे. परंतु ते नाम कोणाचं आहे, काय आहे, कसं आहे, ते नाम घेण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, म्हणजे आचाराचा संबंध आला, याच्यासाठी शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. वास्तविक पूजनीय केशववासांनी पहिले नाम आणि नंतर पुरी प्रकरण टाकायला पाहिजे होतं. असं केलं असतं तर पहिले नाम, कारण नामाला सर्व महत्त्व, नामानेच प्राप्ती होतं, तर पहिले नाम द्या. परंतु पुरी प्रकरणातून नामाचं महत्त्व विशद केलं, त्यांनी क्लिअर केलं, स्पष्ट केलेलं आहे. कवने करणे मुंची जेना, आपण काही करायला गेलो का आपण आपल्या मनात आणायचं आपण कवने करणे मुंची जेना, करू शकत. आणि हे नाम ज्याला कळालं ना त्याला बाकी काही समजून घेण्याची गरज नाही. जो हे नाम घेतो परमेश्वराने सांगितलेल्या सिस्टमप्रमाणे स्वीकारात पडत जाण्या इतपत अशा पद्धतीचं नामस्मरण करतो, त्याला काही करण्याची गरज नाही, त्याला कोणत्या कुबड्या घेण्याची गरज नाही, कोणत्या उपायांची त्याला आधार घेण्याची गरज नाही. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा एवढं सोपं आहे का? ते सोपं नाही आहे. जसा टी व्ही आपण बघतो, हा टी व्ही बघत असताना नुसतं चित्र दिसत असेल, आवाज येत नसेल तर आपण किती वेळ टी व्ही पाहणार आहे? नाही पाहू शकत. आवाज येतोय पण चित्र दिसत नाही, किती वेळ पाहणार आहे? नाही पाहू शकत. बरं, असा टी व्ही आहे का ज्याला आवाजही येतोय, चित्र स्पष्ट दिसतंय, पण लँग्वेजच आपली नाही, भाषाच आपली नाही. आपण लगेच 0 मिनिटात ते चॅनल बदलतो. 1 मिनिटसुद्धा पाहू शकत, 1 सेकंद पाहू शकत नाही. आपलं रिमोट हातातच असतो, लगेच फटाफट फटाफट. आपली मातृभाषा कोणती? मराठी. मराठीचं चॅनल आला का निदान काय चाललंय तरी समजतो, आपण पाहतो. मग 3-3 तास, 4-4 तास, 2-2 तास, बाया तर 10-10 वर्ष एकच मालिका पाहतात. त्या मालिकावाल्यांची कमाल आहे. त्यांच्याकडे जाऊन मला असं वाटतं की काय नेमकं तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरतात का? ह्या बाया 10-10 वर्ष तीच मालिका बघतात, ती मालिका संपल्यानंतर रात्र त्याचाच विचार करतात, उद्या काय होईल या मालिकेमध्ये, आणि यदा कदाचित त्याच्यात काही चुकीचं निगेटिव्ह होत असेल का, त्या मालिकेवरून हजारो लोक पैसे कमावतात आणि त्याच मालिकेवरून ही बाया आजारी पडते, डॉक्टरकडे जाते, कसं तरी होतं म्हणते. किती त्यांनी मानसशास्त्राचा किती अभ्यास केलेला आहे. परंतु आपल्या शास्त्रामध्ये जर आपण विचार केला, चिंतन केलं, सर्वात जास्त मानसशास्त्र, सर्वात जास्त समाजशास्त्र तुम्हाला धर्मात भेटेल. मानसशास्त्र आहे, जीव पदार्थ सर्व परमेश्वराने जे विस्तृतपणे स्पष्टीकरण केलेलं आहे जीवाचं, मानसशास्त्र आहे. समाजाचं कसं राहावं, कोणाबरोबर राहावं, कसं करावं, काय खावं, कुठं जावं, कसं करावं, जी कुशलता आहे, समाजशास्त्र. पण त्या बाजूने आपण विचारच करत नाही. टी व्ही पाहत असताना आपण तास कशी पाहू? जेव्हा आवाज व्यवस्थित येतोय, जेव्हा चित्र स्पष्ट दिसतंय, जे चालू आहे ते समजतंय, आपल्याला कळतंय का हा काय म्हणतो, ही काय म्हणते, असं काय वागताय, तसे काय बोलताय, सारं कळतंय. मग तासनतास तुम्ही स्मरण कसं कराल? नाम घेताना लीळा जर आठवली तुम्ही, ती लीळा आपल्या नजरेसमोर येते, पटलावरती चालू आहे, आपल्या बुद्धीवरती चालू आहे, आपल्या नजरेच्या आतून चालू आहे, अंतःकरणात चालू आहे, तासनतास तुम्ही स्मरण करू शकता. मूर्ती येणं एवढं सोपं नाही, चांगल्यांची मूर्ती समोर येणार नाही. परंतु त्या मूर्तीच्या अनुषंगाने काही लीळा आहे, मूर्तीच्या अवयवाच्या, त्या अवयवाच्या अनुषंगाने ती लीळा आपण आठवायच्या, म्हणजेच मूर्तिज्ञान. चेष्टा म्हणजे जडाबरोबर केलेली सहेतुक लीळा, ती चेष्टा, आणि चेतनाबरोबर सहेतुकपणे केलेली चेष्टा, ती लीळा. सुंदरपणे तत्त्वज्ञानात व्याख्या बसवलेल्या आहे, सुंदरपैकी.
तशा पद्धतीनं देवाने सांगितलं ते नाम, ते स्मरण. आणि कधी पश्चातपारी उठीचे. सकाळी उठा उठा म्हणून सुद्धा उठावता येत नाही आपल्याला. कापसे पाटील उठून उठून हालून हालून थकले, ते शेवट थकून ते गपचे बसले, पण कोणी उठलं नाही. उठले तर उठले, कार्यक्रम झाल्यानंतर परत झोपले. आले स्मरण करायला, आले देव मिळवायला, घरी झोपात्या आणि दारी झोपात्या. असं आपण झोपलेलोच आहे. आपली झोप उडत नाही ना. आचार्यांची झोप उडाली होती. झोप उडाली म्हणून ते आचार्य झाले. आपली झोपच उडत नाही. आपल्या शरीराला लगेच थकवा येतो. 5 गाठ्या केल्या, अरे 15 गाठ्या केल्याचा भास होतो आपल्याला. आपण मोठ्या मोजतोय म्हणून. हे कोणत्या मापात मोजत त्याच्यात संकेत बसवायचं नाही आपल्याला. देवाने सांगितलेल्या सिस्टमप्रमाणे ज्या वेळेस त्यावेळेस केलं ते मॅच झालं तर यदा कदाचित त्या नामाचा स्वीकार होईल, ते लेखी लागेल. आणि मग आपल्यामध्ये जे अंतकरणाची जी शुद्धता आहे ती येईल आणि नंतर आपण आचारावर जाऊ. कारण ते नाम कोणाचं आहे, कशाचं, याचं महत्त्वच आपल्याला कळालं नाही. आपण जसं याचं नाव घेतो, त्याचं नाव घेतो, त्याचं नाव घेतो, तसं देवाचं नाव घेतो. संकटे, अडीअडचणी, प्रॉब्लेम्स आहे म्हणून घेतो. सुखात शक्यतो नाम येतच नाही आपल्या तोंडून, कारण सर्व व्यवस्थित आहे ना, आलबेल आहे. थोडासा खट्टू झालं का मग आपल्याला स्थान, मग आपल्याला स्मरण, मग आपल्याला चिंतन सारं आठवतं. तोची व्हावं, तोची भेटावं. ज्या पद्धतीनं परमेश्वराने सांगितलेलं नामस्मरणाची पद्धत आहे त्या पद्धतीनं घेतलं आणि ते जे अहेतुक जर नाम असेल, देव व्हावा, देव भेटावा, देव समजावा, देव कळावा, देव जाणवावा, ह्या हेतूने जर तुमचं ते स्मरण असेल तर तुम्ही सतत तुमच्या हृदयात सात्विकता टिकून त्या परमेश्वराचं नामस्मरण तुम्ही करू शकता. ते नाम घेताच आपल्याला शरीरामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, विचारामध्ये, दृष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. आपला बदलच होत नाही. 20-20 वर्ष नामस्मरण करतो. दर नवरात्रात आम्ही स्मरणाला जातो. असा कोणी माणूस नाही का तो स्मरणाला गेला नाही. आणि इथं तुम्ही विचारले किती नवरात्रात गेले, कापसे पाटील किती नवरात्रापासून स्मरणाला जाताय तुम्ही सालबर्डीला? तुमच्या आयुष्यातले किती वर्ष तुम्ही नवरात्रात स्मरणाला गेलेले हे सांगा. 6-7 वर्ष. त्याच्या अगोदर कुठं जायचे? सुकेण्याला किती वर्ष जायचे? म्हणजे इथं 7 वर्ष, तिथं 5 वर्ष, तिथं भरपूर वर्ष. दर नवरात्रात आपण स्मरण करतो. 15-15 वर्ष जातो, पण आपल्यात बदल किती? आपण काय सोडलं, आपण काय घेतलं? स्मरणाला गेलो का 9 दिवस एन्जॉय करायला गेलो? तिथल्या पंक्ती खायला गेलो का गप्पा मारायला गेलो? कारण एकटा कधीच जात नाही. तो एकटा कधीच जात नाही. तो 5-10 जण बरोबर घेऊन जातो. तो म्हणतो तिथं गप्पा मारायला लागेल ना कोणीतरी, आहे की नाही? तुमचा हेतू काय त्याच्यावरती रिझल्ट. मी बी नवरात्रात जायचं, पण माझा हेतू वेगळा असल्यामुळं मी इकडे. लक्षात घ्या, हेतू काय, हेतू स्पष्ट करा पहिले. आणि तो हेतू स्पष्ट केला का मग दास्यमोचक, मग नामे प्राप्ती सोपं होऊन जाईल. बाकी काही करायची गरज नाही. हेतू स्पष्ट नसल्यामुळं आपल्याला नामप्राप्ती नाही आणि दास्यमोचक नाही. कोणासाठी? सन्निधानासाठी. हेतू स्पष्ट नाही, त्याच्यामुळे सन्निधान पण नाही. सन्निधान नाही का नाही? तर अवतारलाच नाही देव आपल्या हृदयामध्ये. का अवतारला नाही? तो आपल्यासाठी अजून साकारच झाला नाही, समजलाच नाही, कळालाच नाही. त्याच्यामुळं आपल्याला समजतच नाही कवने करणे मुंची देणं, हे समजतच नाही आपल्याला. आपल्या हृदयामध्ये तो आलाच नाही, कारण आपण सृष्टीमध्येच नाही आहे. आपण फक्त जिवंत दिसतोय, परंतु जिवंत आहे का नाही याचं संशोधन जर धर्माच्या जर बघितलं तर बरेचसे लोक मृतवत दिसतील. कारण धर्मातलं जिवंत पण वेगळ्या पद्धतीचं शास्त्रात सांगितलं आहे. ज्याला परमेश्वर प्राप्तीची चाड आहे, वासना आहे, इच्छा आहे, तो सर्वच बदलत राहतो. त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करत करत दररोजचा तो दिवस जो आहे त्याच्यासाठी नवीन आहे, ते जिवंतपणाचं लक्षण आहे. जितेनी मृत्यूच्या धर्मी वर्तावे,
जिवंत आहे, परंतु मृताच्या धर्माने जो राहतोय तो जिवंत धर्माला अपेक्षित आहे. हे लक्ष आहे. जितेने मृताच्या धर्मी वाढताय तो जिवंत आहे धर्मामध्ये. जिवंत आहे तुम्ही, पण तुमच्यामध्ये मृताचा धर्म असेल तर तुमच्यामध्ये जिवंतपणा आहे. नुसतं जिवंतपणा असल्याला उपयोग नाही आहे. मृताच्या धर्माच्या अनुषंगाने जर तुम्ही जगत असाल तर तो जिवंतपणा येणार आहे. देवाने केलेली अपेक्षा, देवाची ब्रह्मवाणी, देवाचं शास्त्र आहे. आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जिवंतपणा आपल्यामध्ये फक्त श्वास घेण्याच्या आणि बाहेर टाकण्याच्या सायंटिफिकली जिवंत आहे. आपण शास्त्रातून जिवंत नाही, सायंटिफिकली. एखाद्याचा श्वास थांबला तर आपण काय करतो, डॉक्टरांना बोलतो, कन्फर्मेशन घेतो की नाही डॉक्टरकडून. ते कन्फर्मेशन करतात, नाडी चेक करतात, श्वास चेक करतात आणि मग सांगतात हा मृत झाला आहे का जिवंत आहे. सायंटिफिकली जिवंत आहे आपण. पण शास्त्रातलं जिवंतपणा वेगळा आहे, शास्त्राचं मृतपत वेगळं आहे. ज्याला चाड नाही तो मृतवतच आहे. ज्याचा नामाचा स्वीकार नाही, ज्याचा क्रियेचा स्वीकार नाही, जो सन्निधानात नाही तो मृतवत आहे. सन्निधान ह्याच जन्म आहे, बोध हाच जन्म आहे. आणि जो तो नसेल तर अजून आपला जन्मच झाला नाही. आपल्या शरीराचे जन्म तर अनंत झाले, आले गेले आले गेले. शारीरिक जन्म आहे आपला, आत्मिक जन्म अजून झाला कुठं. जेव्हा आपल्याला आपलं आत्म्याचं हित कळेल आणि ते हित कशात आहे आणि त्यावरती चालायला सुरुवात करू, तेव्हा आपला जन्म झाला. आणि त्या जन्मानंतर मग आपलं जगणं, मग जिवंतपणा. नाम तर देवाने सांगितले, त्या देवानी त्याचे नावं सांगितले, त्या परब्रह्म परमेश्वराची ओळख दिलेली आहे. आणि ते नामस्मरण करतोय आपण, म्हणतो त्या करण्यातून आपण आपल्याला किती बदलवलेलं आहे, किती त्या परमेश्वरातून आपल्यातलं अंतर कमी केलेलं आहे हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पूर्वी प्रकरण, त्यानंतर पंचकृष्ण पंचनामाचे एक मोकळं चिंतन समजून घेतलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जे प्रकरण आहे ते अन्यवृत्ती, अन्य व्यावृत्ती, की जे आपल्यासाठी थर्ड पर्सन आहे. अन्य म्हणजे कोण? थर्ड पर्सन, वेगळे. त्याचं सर्वात जास्त चिंतन करतो आपण. मानवांनी परमेश्वराचं चिंतन करण्यापेक्षा देवतेचं जास्त चिंतन करतात. आज नपाळचा वार, आज अमावस्या, आज पौर्णिमा, उद्या चतुर्थी, परवा हे परवा ते, त्या देवतेचं जास्त चिंतन होतं आपलं. तेवढं देवाकडे चिंतन केलं तर परमेश्वरापर्यंत ते संस्कार तरी पोचते. म्हणून परमेश्वरांनी अन्यवृत्ती सांगितली आहे. आणि अन्यवृत्तीचे जे प्रकरण वश आहे ते अत्यंत सुंदर आहे. त्यातून आपण जर समजून घेतलं तर लक्षात येईल. आता संभाजीनगरला कार्यक्रम झाला, याच देवता ह्या वर्गावरच झाल्यामुळं तिथं आपण बऱ्यापैकी याचं चिंतन केलेलं आहे. ते तुम्ही बघून घेतलं तर अन्यवृत्ती आपल्याला इथं पाहण्याची आवश्यकता नाही, पण तरी आपण थोडक्यात बघणार आहोत, पुढं जाणार आहोत. कारण अन्यवृत्ती शास्त्राची अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्याला अन्यवृत्ती कळाली त्याला परमेश्वर कळाला. कारण सृष्टीमध्ये परमेश्वराची भक्ती करायची आहे. कवने करणे म्हणजे आता बघितलं आपण कोणते कोणते शास्त्र. कवने करणे म्हणजे ज्यांना त्याच्यामध्ये काय काय आलं हे सर्व प्रकरणं आले, जे देवतेच्या अनुषंगाने आहे. युग धर्म आहे, विद्यामार्ग आहे, अन्यवृत्ती आहे. कवने करणे म्हणजे ज्यांना इथं होणार नाही, भेटणार नाही. सर्वात पहिले कशाने देव होणार नाही हे आपण जर बघितलं तर कशाने देव होईल हे स्पष्ट होईल. आणि ते स्पष्ट झालं की याच्याविषयी आपली जी चिंतन आहे, मनन आहे, भीती आहे, न्यूनगंड आहे, हे सारं आपल्या डोक्यातून निघून जाईल. ही घाण आहे ती एकदा क्लिअर झाली. बिडारावर काय बिडार असे ग्लासामध्ये अगोदरच पाणी, त्याच्यात आता दूध टाकून ते सामोईल का नाही, ते पाणी पूर्ण काढावं लागेल. मग त्याच्यात दूध टाकलं तर ते पिण्यावर तर योग्य होईल, अन्यथा मिक्सचर होईल, ते उपयोगच नाही होणार. त्याच्यामुळं आपल्याला अन्यवृत्ती समजून पण घेणं अत्यंत गरजेचं आहे. देवता वर्ग परमेश्वरांनी काय सांगितलेलं आहे हा धर्माचा एक, शास्त्राचा, सृष्टीचा, परमेश्वराच्या उद्धार करण्याचा, उद्धार कार्याचा एक सिस्टमचा भाग आहे. आणि ती सिस्टम जर आपण समजून घेतली तर देवतेविषयी आपोआपच आपल्या मनातले जे न्यूनगंड, गैरसमज आहे, भीती आहे ती निघून जाईल. आणि जोपर्यंत ही जात नाही तोपर्यंत देव आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. परमेश्वरातलं आणि आपल्यातलंही अंतर आहे, ते अंतर आपल्याला कापावं लागेल. करुणीची देवता, अष्टदेवनी देवता, अंतराळीच्या देवता, स्वर्गीच्या देवता, कैलासवैकुंठीच्या देवता, चैतन्यापर परमेश्वर आहे, चैतन्यापर्यंत आपल्याला या देवता पादांकात करावं लागेल. प्रवास करून त्याच्या पुढं जावं लागेल.
परमेश्वराने जीव पदार्थ सांगितला, मग देवता सांगितलं आहे. ह्या जीवाला या देवता वर्ग पास करून मग प्रपंच पास करून मग परमेश्वराकडे जायचं आहे. जीव आणि परमेश्वर हे दोनच भाग आहे ना तसे पाहिलं गेलं तर. सृष्टी कोणी निर्माण केली? परमेश्वराने केली. त्याच्या प्राप्ती केलीसाठी दिली आणि प्राप्तीला कोणाला न्यायचं? जीवाला न्यायचं आहे. हा मधला भाग आला कुठून? देवता आणि प्रपंच. तर हा जीव त्याच्यात आहे ना, जीव त्याच्यात अडकला आहे ना, त्याच्यातून त्याला काढायचं आहे. आणि सर्वात मेन म्हणजे देवतेचे पिंडस्थ आपल्या शरीरामध्ये, मळ आपल्या शरीरामध्ये, अधिष्ठान आपल्या शरीरामध्ये, अंश आपल्या शरीरामध्ये. आणि त्याला बरोबर घेऊन, त्याला टाळून, त्याला थांबून परमेश्वराची प्राप्ती करायची. किती मोठं चॅलेंज आहे. त्यासाठी किती अभ्यास लागेल, किती समजून घ्यावं लागेल, किती जाणीव करावं लागेल, किती अवस्था बदलावं लागेल. त्या अवस्थेतून तुम्हाला सातत्यपूर्ण टिकाव पण लागेल. एकदा अवस्था झाली म्हणजे झाली का असं नाही ना, टिकाव पण लागेल ना, सातत्यपूर्ण. देहक्षेपण म्हणजे काय? एका दिवसात लगेच जायचं आणि जायचं असं थोडी. शेवटपर्यंत त्याची जी चाल आहे ती सातत्यपूर्ण आपल्याला ठेवावं लागते, तेव्हा तो परमेश्वर भेटेल. परमेश्वर समजणं जेवढं अवघड आहे तेवढं जाणवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. जाणवल्यानंतर त्यावरती चालणं, तो भेटणं, त्यांनी सांगितलेलं आचार विचार प्रणाली आपल्या जीवनामध्ये उतरवणं आणि मग सातत्यपूर्ण ते चालू ठेवणं ही अवघडातली अवघड प्रक्रिया आहे. परंतु देवाचं साह्य आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो, इथून पुढे जाणार आहे. कारण अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करतो. परमेश्वरानेच ठरवलं आहे आणि परमेश्वराने ही मिशन स्वतःच्या हातात घेतलं आहे म्हणून ते सक्सेस. अन्यथा जीवाकडून, जीवाच्या कडेनी काहीच होणार नाही, होऊ शकत. जे बी होईल ते परमेश्वराकडून आणि परमेश्वराकडूनच होत राहतं. म्हणून आपण आशावाद तरीच ठेवू की परमेश्वर प्राप्त आपल्याला होऊ शकतो. पण अन्यावृत्ती हा देवता वर्ग हा आपण अत्यंत प्रगल्भपणे समजून घेतला पाहिजे की ह्या देवतेच्या अनुषंगाने तुम्ही सूत्रपाठात गेल्यानंतर किती सूत्र आहे ते जर आपण बाजूला काढले तर अत्यंत सोपं होऊन जाईल. आणि यावरती इतकं विस्तृतपणे 10 दिवस आपलं संभाजीनगरला जे कार्यक्रम झाला अत्यंत विस्तृतपणे आपण चिंतन केलेलं आहे. देवता वर्ग समजून घेणार तुम्ही ते पूर्ण सत्र जर ऐकले तर तुमच्या मनात मला तरी वाटतं काही राहणारच नाही, राहू शकत नाही. आणि एवढं ऐकूनही जर डोक्यात राहत असेल तर मग माझ्या सांगण्याची कमतरता आहे असं मी समजेल. कारण देवता वर्ग इतका मोठा आहे. परमेश्वर काय सांगताय? हिमालय पर्वता एवढी पाटी, मेरू पर्वता एवढा खडू जरी वापरला तरी देवता वर्ग संपणारा नाही, इतका मोठा देवता वर्ग आहे. परंतु परमेश्वराने आपल्याला प्राथमिक स्वरूपात जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्यापर्यंत आलेलं आहे. अनंत देवतेचं, एका एका देवतेचं सामर्थ्य त्याचं जर सारं सांगितलं तर काही कोटीच्या पानांचे कितीतरी ग्रंथ देवतेवरती आहे. पण देवाने आपल्याला व्हिरी MP आपल्यापर्यंत पोचवलेली का काय देवता. आपल्यामध्ये कन्फ्युजन नको व्हायला, गैरसमज नको व्हायला आणि सरळ त्या देवतेला ओव्हरटेक करून आपण परमेश्वरापर्यंत कसं जाऊ यासाठी परमेश्वराने आपल्याला रस्ता आखून दिलेला आहे. ह्या देवता परमेश्वराच्या शक्ती पण आहे, सेवेकरी पण आहे. या शक्तीच्या माध्यमातूनच परमेश्वराने उद्धारण कार्याला, या सृष्टीच्या निर्मितीला त्या देवतेला कामाला लावलेलं आहे. शक्ती आहे. उद्धारण कार्यामध्ये अप्रतिरित्या देवता कार्य करतात. तर देवचं, परमेश्वराचं उद्धारण कार्य सृष्टीच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही. सृष्टी चालवण्याचं काम देवता करतात. त्याच्यामुळं परमेश्वराच्या सृष्टी रचल्यानंतर उद्धारण कार्यामध्ये सहभागी होणारे सर्वात पहिलं सैन्य म्हणजे देवता आहे. आपण त्या सैन्यालाच बळी जर पडलो तर आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं देवता वर्ग समजून उमजून जाणून घेऊन मग त्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. आपण सहजच म्हणतो नाही आम्ही देवांना मानतच नाही, देवांना मानतच नाही, तुमचा देव आमचा देव म्हणतो की नाही. परमेश्वर म्हणता मानायला लावलं का नाही. एका ब्रह्मांडात किती देवता लगेच तुम्ही सांगाल फटाफट 81 कोटी 1.25 लाख 10 देवता. पहिली कोणती, मधली कोणती, शेवटची कोणती, त्याचा स्वरूप मर्यादा किती, त्याच्यामध्ये पंचप्रकार किती मानताय म्हणून तर सांगताय. अस्तित्व रूपाने आपल्याला मानावं लागेल आणि आपण अस्तित्व रूपाने मानतो देवता. त्यांची भक्ती का करत नाही? कारण आपला उद्देश मुक्तीचा आहे
आणि त्या मुक्त देऊ शकत नाही, कारण त्या नित्यबंधनात आहे. भक्ती हा विषय वेगळा, पण देवता मानणं हा विषय वेगळा. आपण अस्तित्व रूपाने मानतो देवतेला, म्हणून त्या देवता वर्ग अन्यवृत्तीच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण त्याचं विवेचन करू. यावरती तुम्ही चिंतन करा आणि तुम्हाला परत विनंती कराल, आव्हान कराल, यूट्यूबवरती जाऊन हा देवता वर्गाचे जे सत्र आहे ते शांततेने नंबरप्रमाणे जर ऐकले तर तुमच्या मनातल्या ज्या शंका आहे, गैरसमज आपोआपच निघून जाण्यासाठी मदत होईल. यावरती काही प्रश्न असेल तर विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.